वाडा तालुक्यातील सोनाळे येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 5वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मात्र हा मृत्यू शिक्षक तथा सरपंच यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप होत असून शिक्षकांवर निष्काळजीपणाचा व कर्तव्यात कसुराई केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी पीडित कुटुंबियांकडून केली जाते। या दरम्यान वाडा पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वेदिका प्रकाश झाटे वय 11 वर्ष असे या सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती बिलघर तालुका वाडा येथील रहिवासी आहे। वाडा तालुक्यातील सोनाळे येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 5वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली वेदिका प्रकाश झाटे ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे मैत्रिणीसोबत आपल्या घरातून सकाळी शाळेत गेली होती। शाळेची अल्पसुट्टी दुपारी 3:40 झाली। याच वेळी तिला अचानक चक्कर आली। चक्कर आल्याचे पाहून याच शाळेत 7वी वर्गात असलेली वेदिकाची बहीण अन्य दुसऱ्या विद्यार्थिनींना वेदिकाला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कुठलाही प्रतिसाद दिला नाही। विद्यार्थिनींनी शाळेतील शिक्षक मोतीराम नडगे व महिला शिक्षिकांना माहिती दिली, मात्र तेथील उपस्थित शिक्षकांनी वेदिकावर उपचार करण्यासाठी जवळच्या दवाखान्यात किंवा शाळेपासून अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडवली येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्याऐवजी थेट कारमधून तिच्या घरी सोडण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबियांकडून केला जातोय। वेदिका झाटे ही शाळेत गेली असताना तिला सर्पदंश झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून समजते। सकाळी शाळेत गेल्यावर वेदिकाला दुपारच्या अल्पसुट्टीत अचानक चक्कर आली व ती बेशुद्ध पडली। त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी घाबरले, मात्र चक्कर नक्की कशामुळे आली याचे कारण अस्पष्ट होते। सोनाळे हायस्कूलमधील शिक्षक असलेले मोतीराम नांगो नडगे हे कापरी वडवली बिलघर या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच देखील आहेत। शाळेजवळ हाकेच्या अंतरावर एक खासगी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असताना वेदिकाला तिथे उपचारांसाठी न नेता थेट तिच्या घरी नेण्यात आले। या वेदिकाच्या निष्काळजीपणाने उडवलेल्या मृत्यूबाबत सोनाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक वसंत महाले यांनी देखील सांगितले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।